नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपल्याला बनवायचं आहे मोरावळा. मी मोरावळ्याचे बरेचसे पदार्थ या अन्नपूर्णा किचन या चॅनलवरती टाकलेले आहेत. तर म्हटलं ह्या वेळेला जरा असा वेगळा असा मोरावळा तयार करून बघावा. तर मी इथे 2 किलो आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून ठेवले होते आणि आता ते उकडून घेत आहे. तर छानपैकी उकडलेले आहेत बघू शकता. आता याची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर कोमट असताना मग त्याच्या आपल्याला फोडी बाजूला काढून घ्यायच्या. तर छानसं कोमट झालेलं आहे आणि आता मी त्याच्या फोडी काढून घेत आहे आवळ्याच्या. बघू शकता अशा प्रकारे आतल्या बिया काढून व्यवस्थित अशा फोडी काढून घेतलेल्या आहेत. सगळ्या आवळ्यांच्या फोडी काढून तयार झालेल्या आहेत आणि आता 2 किलो आवळे असल्यामुळे 2 किलो साखर लागतेच. तर मग मी इथे 2 किलो साखर घालत आहे बघू शकता आणि आता ही व्यवस्थित मिक्स करायची आहे साखर आणि ह्या फोडी आवळ्याच्या. हा मी पहिल्यांदाच प्रयत्न करत आहे. यापूर्वी मी किसलेल्या आवळ्यापासून मोरावळा बनवला होता. तो खूपच सुंदर असा झाला होता आणि नेहमी मी तशाच प्रकारचा मोरावळा बनवते, कारण वर्षभर मला तो ठेवायचा असतो टिकून, कारण त्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नसतं. यामध्ये पण मी पाणी न घालता फक्त वाफेवर उकडलेले आहेत हे आवळे आणि आता मी हे रात्रभर झाकून ठेवले आहे. तर झाकून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्याचं पाणी सुटलेलं आहे साखरेचं. म्हणजे याला वेगळा पाक वगैरे करत बसायची गरज नाही, म्हणून मग मी अशा प्रकारे शक्कल लढवली आहे. तर बघू शकता किती छान असं नुसतं पाण्यातच असं वाटतं हे पाण्यातच आहे की काय, पण हे पूर्णपणे साखर विरघळलेली आहे त्या फोडींमध्ये, फोडींच्या ओलाव्यामुळे. तर हे आता एका मोठ्या अशा कढईमध्ये काढून घेत आहे. स्वच्छ अशी कढई, स्टीलची कढई, कुठलीही कढई तुम्ही घेऊ शकता, पण स्वच्छ, अजिबात पाणी त्यामध्ये राहता कामा नये. तर अशा प्रकारे हे काढून घेतलेलं आहे. गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आता ह्याला. गॅस अशा प्रकारे ऑन करून आता हे मी छानपैकी शिजवून घेत आहे आणि याला एकसारखं ढवळत राहायला लागतं, नाहीतर मग खाली करपण्याची शक्यता असते. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे. मी एक 5-10 मिनिटांनी तुम्हाला दाखवत आहे, कारण याला शिजायला जवळपास पाऊण ते 1 तास लागतो जवळपास. तर अशा प्रकारे फेस पण येतोय. खूप पातळ झालेलं आहे बघू शकता आणि याचं जसा थिकनेस वाढत जाईल तसं तसं मग ते आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या अशा गोल्डन कलरवर तयार होतात. आता मी गॅस बंद केला आहे बघू शकता. अशा गोल्डन कलरवर छानपैकी आवळा शिजून तयार झालेला आहे. आवळ्याच्या फोडी गोल्डन कलरच्या झाल्या की मगच गॅसवरून खाली उतरवायचं आहे. आता याला गार करण्यासाठी मी ठेवलं होतं. एक 4-5 तासांनी गार झालेलं आहे व्यवस्थित. आता याला मी एका काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवते, कारण आपल्याला आता हे वर्षभरासाठी म्हणून तयार केलेला आवळा आहे. खरं तर मी आत्ता 2 किलोचाच आवळाचा मोरावळा केलेला आहे. अजून 2 किलो आवळ्यांचा मला बनवायचा आहे आणि तो मी ह्या बरणीतच भरून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही आवळ्याचा मोरावळा वर्षभर टिकणारा असा, हा वर्षभरच काय कितीही वर्ष टिकू शकतो, 2-4 वर्ष. आणि जेवढा जुना मोरावळा असेल तेवढा तो आपल्या शरीराला हितकारक असतो. वात, पित्त आणि कफाचे संतुलन राखणारा असा हा मोरावळा, बहुगुणी असा मोरावळा तुम्ही एकदा करून पहा. संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.